जगात रशिया युक्रेन युद्ध झालं, इस्रायल हमास संघर्ष झाला, नुकतंच डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जागतिक मार्केटमध्ये खळबळ उडाली आहे. पण तरीही वॉरेन बफे यांची संपत्ती काही कमी झाली नाही, उलट ती वाढतच चालली आहे. ओरॅकल ऑफ ओमाहा म्हणून ओळखले जाणाऱ्या या गुंतवणूकदाराचा मार्केटमधील दृष्टिकोन समजून घेण्यासाठी काही लोक आजही आतुर आहेत. 94 वर्षांचे वॉरेन बफे आजही जगभर चर्चेचा विषय ठरत आहेत. वयाच्या 94व्या वर्षीही ते जगातील सर्वात यशस्वी इन्व्हेस्टर्स पैकी एक आहेत. 14 एप्रिल 2025 नुसार त्यांची एकूण संपत्ती 165 अब्ज डॉलर्स इतकी आहे. त्यांची संपत्ती वाढण्याचं खरं कारण काय आहे, ते इन्व्हेस्टमेंट करताना त्यांनी नक्की फॉर्म्युला काय वापरलाय आणि भारतातील तरुणांनी त्यांच्याकडून काय शिकायला हवं, जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण त्या अगोदर तुम्ही जर पैसा पाणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया. बफेंची इन्व्हेस्टमेंट फिलॉसॉफी नक्की आहे तरी काय, चला समजून घेऊया. सध्या शेअर मार्केटमध्ये चढ उतार होत आहेत, अनेक इन्व्हेस्टर सध्या चिंतेत आहेत. अशा वेळी तुम्हाला बफे यांची इन्व्हेस्टमेंट ट्रिक खूप महत्त्वाची ठरू शकते. वॉरेन बफे हे गुंतागुंतीचे ग्राफ आणि फॉर्म्युले बघत नाहीत, त्यांच्याकडे आहे फक्त इन्व्हेस्टमेंट करण्याची शिस्त आणि थोडा संयम. वॉरेन बफे म्हणतात, इन्व्हेस्टमेंट करणे ही अवघड गोष्ट नाही, त्यासाठी जास्त विचार करण्याची गरजही नाही, फक्त गरज आहे शहाणपणाने वागण्याची. शेअर मार्केटमध्ये रोज नवनवीन घडामोडी घडत असतात. कधी क्रिप्टो मार्केट वर जाते, कधी आयपीओ ची रांग लागते, तर कधी व्हॉट्सअपवर भरपूर टिप्स येतात. पण बफे काय करतात, तर ते फक्त चांगल्या आणि विश्वासार्ह कंपन्यांमध्येच इन्व्हेस्टमेंट करतात, तेही जेव्हा शेअर्सची किंमत योग्य असते तेव्हा. मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट हे काही रॉकेट सायन्स नाही. समजा तुम्हाला चांगला चहा प्यायचा आहे आणि तुम्हाला चहा पिण्यासाठी योग्य दुकान निवडायचं आहे. चांगल्या चहासाठी तुम्हाला 100 प्रकारच्या दुकानात जाऊन चहा पिण्याची गरज नाही. यासाठी तुम्हाला फक्त चांगली चहा पावडर, ताजे दूध आणि एक विश्वासार्ह दुकानदार हवा आहे. इन्व्हेस्टमेंट करतानाही हाच विचार असला पाहिजे. तुम्हाला सहज समजतील अशा कंपन्या निवडा, जसे की कोलगेट जी टूथपेस्ट बनवते किंवा मारुती जी कार बनवते. जर एखादी कंपनी खूप गुंतागुंतीची वाटत असेल तर ती सोडून द्या, जास्त विचार करू नका. आणखीन एक उदाहरण देतो. तुम्ही कधी मोठ्या सेल दरम्यान घाईघाईने घराबाहेर पडून अशा वस्तू खरेदी केल्या आहेत का ज्या तुम्हाला कधीच उपयोगी वाटल्या नाहीत? शेअर मार्केटमध्येही असेच घडते. लोक सेल लागल्याप्रमाणे विचार न करता शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत सुटतात. पण बफे मात्र तसं करत नाही, ते स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करतात. ते आपण पुढे पाहूच. आता तुम्हाला एक किस्सा सांगतो. 2011 मध्ये भारतात क्रिप्टो बद्दल खूप चर्चा झाली होती. अनेक लोकांनी दावा केला की त्यांचे पैसे 10 पट वाढले आहेत. मग अचानक क्रिप्टो मार्केट कोसळलं आणि इन्व्हेस्टर्सचे करोडो रुपयांचं नुकसान झालं. बफेंचा दृष्टिकोन मात्र वेगळा आहे. ते जिथे गर्दी असते अशा गोष्टींपासून दूर राहतात. ते अधिक चमकदार दिसणाऱ्या कंपन्या खरेदी करण्यापेक्षा HDFC बँकेसारख्या मजबूत आणि विश्वासार्ह कंपन्यांना चांगल्या किमतीत खरेदी करणं पसंत करतात. वॉरेन बफे हे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार करतात. त्यांनी 1988 मध्ये कोको कोलाचे शेअर्स खरेदी केले आणि आजपर्यंत ते विकले नाहीत. का? कारण ज्या कंपन्या मजबूत असतात त्या कालांतराने वाढतात. भारतातील बरेच लोक लवकरात लवकर पैसे कमवण्यासाठी ट्रेडिंग करतात, जसे की ऑप्शन्स किंवा इंट्राडे ट्रेडिंग. परंतु NSE च्या आकडेवारीनुसार असे दिसून येते की या व्यवहारांमध्ये 90% लोकांना नुकसानच झाले आहे. बफे यांचे विचार यापेक्षा वेगळे आहेत. ते शेअर्सला कसोटी सामन्यासारखे खेळण्याचा सल्ला देतात. मजबूत कंपन्या निवडा आणि त्यांना केवळ प्रॉफिटसाठी नव्हे तर लॉंग टर्म साठी धरून ठेवा. जर तुम्ही संयम बाळगला तर ICICI बँका किंवा TCS सारख्या मोठ्या आणि स्थिर कंपन्या कालांतराने चांगला प्रॉफिट देतात. बफे यांचा असा विश्वास आहे की जेव्हा लोक शेअर मार्केटमध्ये लोभी बनून शेअर खरेदी करतात तेव्हा चांगल्या इन्व्हेस्टर्सने अशा परिस्थितीत शेअर विकले पाहिजेत आणि जेव्हा लोक घाबरलेले असतात तेव्हा चांगल्या इन्व्हेस्टर्सने याचा फायदा घेत शेअर्स खरेदी केले पाहिजेत. जेव्हा शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण होते तेव्हा बफे शेअर्स खरेदी करतात. 2008 मध्ये जेव्हा वॉल स्ट्रीट डील केली होती, तसेच 2020 मध्ये कोविडमुळे मार्केट कोसळले होते, तेव्हा लोक भीतीपोटी शेअर विकत होते. परंतु स्मार्ट इन्व्हेस्टरनी या संधीचा फायदा घेतला. पुढच्या वेळी जेव्हा सेन्सेक्स पडेल तेव्हा लगेच थांबू नका. एशियन पेंट्स, इन्फोसिस अशा मजबूत कंपन्या शोधा. बफे सारखा विचार करा आणि योग्य वेळी आणि चांगल्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. बफे त्यांची इन्व्हेस्टमेंट करताना फक्त अशा कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात ज्यांना त्या कंपन्या चांगल्या समजतात. टेक कंपन्यांमधील इन्व्हेस्टमेंट त्यांच्यासाठी योग्य इन्व्हेस्टमेंट नव्हती, म्हणून त्यांनी त्यापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. आजकाल भारतात प्रत्येक जण स्टार्टअप बद्दल बोलत आहे, जसे की झोमॅटो, पेटीएम आणि स्विगी. या सर्व कंपन्या आकर्षक वाटत असल्या तरी ते कसा प्रॉफिट कमवतात ते आपल्याला अजूनही समजलेलं नाही. त्यामुळे तुम्हाला जे माहित आहे त्यावरच लक्ष केंद्रित करा. जर तुम्हाला शेतीबद्दल चांगली माहिती असेल तर तुम्ही कृषी कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. टेक्नॉलॉजी माहित असलेले लोक IT कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात. हाच बफेंचा सल्ला आहे. प्रत्येक बॉल मारण्याचा प्रयत्न करू नका. असे बॉल निवडा जे तुम्ही सहज खेळू शकतात. बफे दररोज शेअर्सच्या किमती तपासत नाही. त्यांना टीव्हीवर चालणाऱ्या
डिबेटची अजिबात पर्वा नाही, कारण ते नेहमीच शेअर खरेदी करा किंवा विका एवढाच सल्ला देत असतात. बरेच लोक बिझनेस शो आणि ट्विटरवरील प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देतात, त्यामुळे त्यांचे जास्त नुकसान होण्याची शक्यता असते. बफे यांचा सल्ला आहे की या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करा. तुमच्याकडे ज्या कंपन्यांचे शेअर्स आहेत त्या कंपन्यांकडे लक्ष द्या. टायटन अजूनही दागिन्यांचा व्यवसाय करत आहे का? हिंदुस्तान युनिलिव्हर अजूनही डिटर्जंट विकत आहे का? जर ते तोच बिझनेस करत असतील तर निश्चिंत राहा, जास्त विचार करू नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बफे दर आठवड्याला 500 पानं वाचतात. त्यातल्या गोष्टी काळजीपूर्वक समजून घेतात. पुस्तके, पेपर सर्व काही वाचतात. ते म्हणतात तुम्ही जितके जास्त शिकाल तितके जास्त तुम्ही कमवू शकाल. हे भारतीय तरुणांसाठी खूप महत्त्वाचे शब्द आहेत. बफे सांगतात की सुरुवात सोप्या पद्धतीने करा. तुम्ही दर आठवड्याला एका नवीन कंपनीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकतात. थोडा वेळ द्या, अभ्यास करा आणि योग्य कंपन्या ओळखा. बफेंसारखा विचार करण्यासाठी तुम्हाला अब्जाधीश असण्याची गरज नाही. यश मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त योग्य विचार करण्याची गरज आहे. SIP सुरू करा किंवा विश्वासार्ह स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करा, पण सुरुवात करणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, बघितलं ना वॉरन बफे यशस्वी का आहेत? यामागे कोणताही जादूचा फॉर्म्युला नाही आहे, तो फक्त शिस्त, संयम आणि साधेपणाने इन्व्हेस्टमेंट करण्याची दृष्टी. आज शेअर मार्केट वर जाते, उद्या पडते, पण यामध्ये योग्य संधी ओळखा. तुम्हाला अब्जाधीश व्हायची गरज नाही, पण विचार मात्र अब्जाधीशासारखे असलेच पाहिजे. हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि पैसा पाणी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओत भेटूच. धन्यवाद.